अचीवर स्पोर्ट्सची बॅट, म्हणजे मयूरची मला तर वाटते ती बॅट आहे. कोणाची आहे? भावेश ठाकूरची ती बॅट आहे. कोणी घेऊन गेला असेल तर भावेशला कॉन्टॅक्ट करा. अचीवर स्पोर्ट्सची बॅट आहे. प्रणाल आलेला आहे गोलंदाजीसाठी. 3 चेंडूचा षटक असेल. स्ट्राईकला फलंदाज गौरव, नो स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच मयूर. प्रणाल आणि मयूर. चला घाई करा. आता दिसणं थोडं थोडं बंद झालेलं आहे. आता इथून मात्र चेंडू दिसेल का नाही दिसेल, कारण की बघा घरामध्ये लाईट पडलेल्या आहेत. आता पहिला चेंडू, चांगला चेंडू डॉटने सुरुवात. किपरची खूप मोठी भूमिका असेल या मॅच मध्ये. घरामध्ये आता लाईट पडायला सुरुवात झालेली आहे. दिवाबत्ती लावायची वेळ झालेली आहे आणि तरी देखील क्रिकेट ऑन आहे. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल शिवशक्ती आणि त्यांच्या विरुद्ध दिव्य दृष्टी अशी मॅच आहे. आणि इकडे आलाय नो चेंडू. दन 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 निघून जाणार सीमारेषच्या पारचा. कोणी कुठे येऊ नका, फिल्डिंगलाच राहा. आता समजवण्याची वेळ नाहीये. आता काही चर्चा करण्याची वेळ नाहीये. 5 धाबा, एक चेंडू, फ्री हिटचा चेंडू. गोलंदाज भुललाय वाटते. पिच कमी पडतोय गोलंदाजाला. 2 बिमार. चला लगेच बोलवा. कोणी मीटिंग करू नका, लगेच बोलवा. आणि आता मात्र 6 धावा पाहायला मिळतील. जो नियम आहे क्रिकेटचा, 2 बिमर जर गोलंदाज हाताळतो तर मात्र षटक हाताळू शकत नाही. आणि आता मात्र नवीन बॉलर प्रकाश. चला मात्र स्पीडअप करा. 2 बॉल बाकी आहेत. फ्री हिटचा चेंडू आहे. चकवले का? आणि वाईट चेंडू आहे. फ्री हिट जारी आहे. धावसंख्या 7. टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. 7 झालेले आहेत. अजूनही मात्र 5 चेंडू बाकी आहेत टाकणे टोटल. एक बाजूला दिव्य दृष्टी, दुसऱ्या बाजूला शिवशक्ती. वाईड येतोय, वाईड येतोय. 8 धावा. फलंदाजाला काही करावं लागत नाहीये. एक्स्ट्राच्या धावा भेटत आहेत. 8 झालेले आहेत. एज लागलंय. कॅच होईल का बघूया. क्षेत्ररक्षक विकेट. चला लगेच फ्री हिट होता. वाजवू नको. नाही, एक धाव. फ्री हिटचा चेंडू होता, विसरला मी. एक धाव. 9 झालेले आहेत. चला दादा, इथून आता बॉल देखील दिसत नाहीये. खेळा. बरोबर आहे. 4. चला लगे मध्ये घ्या. आता मला कोणी दिसत नाही. कीपर देखील दिसत नाही. बॅट्समन देखील दिसत नाहीये, कारण की ब्लॅक टी शर्ट आहेत. ए 7 मध्ये येऊन फटका खेळलाय. त्यांना माहिती आहे इकडे स्ट्रॉंग झोन मध्ये आहे. मयूरने फटका खेळलाय. ओव्हर संपलेले. लगेच बॉलरला बोलवा. धावा झाले 10. बॉलरला लगेच बोलवा. 10 धावा झालेले आहेत. इतक्या फास्ट मात्र बुलेट ट्रेन देखील जात नाही जितक्या फास्ट आता ही मॅच आपल्याला करायला लागते. विघ्नेश आलेला आहे. 10 झालेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. किती धावा येतील बघूया. 11 प्लेयरला मी विनंती करेल, दिव्य दृष्टीच्या कुठे चर्चा करू नका, डायरेक्ट जा फिल्डिंगला. बोल्ड. चला लगेच उतरा. चांगला फटका आहे. सरळ येतोय.
पाहायला मिळेल. चेंडू परत केलाय आणि 11 झाले. शेवटचा चेंडू. लगेच फिल्डिंगला उतरा, लगेच बॅटिंग बघा. आता लाईट इकडे देखील पडलंय. चांगलं वाटत होतं, कशाला बंद केली. इथे शेवटचा बॉल आहे. चला घाई करा, रनअप चुकवू नका. अंतिम क्षणाला शेवटचा चेंडू आणि आलाय मात्र इकडे डॉट. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. हवा चालेल माराचं टार्गेट. माराचं target. पुढच्या वेळेस नक्कीच थोडा वेळेवर व्यवस्थित. मॅच देखील खूप लेट सुरू झाल्या. मला वाटते 11 वाजता मॅच सुरू झाल्या. मनोज फटका दिसत देखील नाही आणि आउट ऑफ पार. 6ची गरज आहे. मानसने षटकार खेचलाय. विघ्नेश, गोलंदाज गौरव. 6 पाहिजेत. डॉट बॉल आलाय काय? यस, डॉट बॉल. 4 मध्ये 6. चला घाई करत जा. पंचाचा निर्णय मात्र इकडे आता दिसणार देखील नाहीये. चेंडू दिसत देखील नाहीये. तरी देखील पंच मात्र तीक्ष्ण नजर ठेवून निर्णय देत आहेत. 4-6 लाचचा बॉल पहिल्या ओव्हरीचा. इथे मात्र बोल्ड आलेला आहे. एक करू नका, मीटिंग घेऊ नका. बॅट्समन पाठवा. यस यस, वाजव वाजव. अच्छा. चला आता मात्र अक्षय आलेला आहे. अक्षयकडे वेग आहे परंतु कीपरची परीक्षा आहे. 3-6ची गरज आहे. चला घाई करा. मध्ये कोण गेलाय त्याला विनंती आहे, घाई करा. 3-6ची गरज. येस, दीप्तेश ठाकूर कडून अक्षयसाठी कॅश प्राईज आलेला आहे. मॅच जिंकवली तर 500 रुपये दिले जातील. 3 मध्ये 6ची गरज. अगदी काही दिसत नाहीये इथे. आता नशिबाने कोण जिंकेल तो जिंकेल. चला घाई करा, घाई करा. इकडे मागे मारण्याचा प्रयत्न होता आणि इकडे काय होते, एक धाव आले. 2-5 2-5. चला मीटिंग घेऊ नका. सर्वांना विनंती आहे, टाळ्या ज्या द्यायच्या ते मॅच झाल्यावर द्या. शाबासकी ज्या द्यायच्या मॅच झाल्यावर द्या, ही विनंती आहे. 2-5 2-5 ची गरज आहे. अगदी मागची फायनल देखील जेव्हा आलेवाडीने जिंकली होती ती देखील अशीच मॅच आणि ही देखील अशीच मॅच याच मैदानावर. काही दिसत नाहीये. मोबाईल घेऊन बसलेत आमचे मान्यवर, परंतु
हा, यावेळेस मोबाईल देखील काही दिसत नाही कारण की समोर देखील दिसत नाहीये त्यामुळे मोबाईल काढला मान्यवरांनी. 2-5 2-5 कंपल्सरी चेस. नवापूर ने फायनल जिंकली होती. 2-5 2-5 फलंदाज स्ट्राईकला. इकडे काय होतंय, इकडे अंगाला चेंडू लागलाय आणि इकडे विकेट आहे का, इथे बघूया काय घडतंय. एक आले तरी 1-4 येईल. चला बघूया, चला पंचाचा निर्णय अंतिम राहील. मॅच चालू करा. आउट दिलेला आहे. 1-5 1-5. लवकर खेळा, बॅट्समनला पाठवा. एक चेंडू आणि 5 धावेची गरज. पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता असं वाटलं होतं की ही मॅच शिवशक्ती घेऊन जाणार आणि आता मात्र 1-5 ची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे, षटकारच मारायचा आहे फलंदाजाला. मयूरचं मी कौतुक करेल. काय मात्र यावेळेस आपण बघू शकतात, उल्लूची नजर आहे, अगदी घुबडाची नजर असं म्हणायला हरकत नाही. अगदी चेंडू पकडतोय, चेंडू वळवतोय. 1-5 शेवटची मॅच. नांदगाव प्रीमियर लीग 2025 चॅम्पियन टीम पाहायला मिळेल. कोण असेल? दिव्य दृष्टी. वाईट आहे, वाईट आहे. वीस वीस वाईट आहे, वाईट आहे. जाऊ नका, जाऊ नका. थँक्यू तिथे तिथे थँक्यू. वाईट आहे, वाईट आहे. जाऊ नका. 1-4. सगळ्या झेंडा देखील उचलून आला होता. सगळ्याचा पोपट केला यावेळेस पंचाने. 1-4. खऱ्या अर्थाने यावेळेस थोडा उजेड पाहिजे होता तर मजा आली असती. परंतु इकडे 1-4 हे नांदगावकर आहेत. बघायला गेलं तर सेलिब्रेशन थोडा लवकर, थोडा अगोदर मात्र सेलिब्रेट करताना पाहायला मिळत आहेत. उत्साहामध्ये मात्र आनंद लवकर साजरा करण्यात आला. 1-4. आता चौकार आला तर जिंकणार अक्षय. फटका खेळलाय. कुठे आहे बॉल? मयूरलाच माहित आहे आणि मयूरकडे चेंडू आहे. मॅच संपू दे. चॅम्पियन झालेले आहेत.